मनीष मांडे सर, खूप चांगला खेळलात तुम्ही, काय हरकत नाही. स्पर्धा येत असतात, प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगला खेळ असं होणार नाहीये. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया मनीष मांढरे. तर मनीष मांढरे यांनी मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केले. रोहित वाडकर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही देतोय मुख्य व्यासपीठावरती. या पहिला बॉल खूप चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर अगदी काटा बदलला, वळण घेतलं बॉलने आणि अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. रोहित वाडकर मॅन ऑफ द मॅचचा अद्यमान दिला जातोय. रोहित वाडकर मुख्य व्यासपीठावरती या. मी विनंती करतो आयोजन टीम, आपण मॅन ऑफ द मॅचचा अद्यमान देऊया. पंकज दादा वाडकर, आपल्याला विनंती आहे, आपण मॅन ऑफ द मॅचचा अद्यमान प्रदान करतोय. पंकज दादा मॅन ऑफ द मॅच देऊया, मॅन ऑफ द मॅच द्या प्लीज. खेळाडू आहे रोहित वाडकर. पहा, मनीष मांढरेने ही मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली या खेळाडूला. मोठं मन दाखवलंय. क्रिकेट असो हा जीवन असो, मोठं मन दाखवणं गरजेचं आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे. बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहताय महेश वाडकर, टीम कमळगड यांच्या माध्यमातून बॉलिंग करतात. पहिलं षटक आहे. आजचा दिवस आपण पाहिला अतिशय चांगला राहिला. सकाळी अगदी 9:15 पहिला बॉल टाकला. हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, त्याला पॉइंट रिझन वरून खेळायचं होतं. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल येतोय, तो डॉट बॉल. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि धावा मात्र स्कोरबोर्डती लागतात 1 रन. पुढचा बॉल महेश यांचा. हा खुला टाकलेला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मिडॉनला येतील बॉलवरती. तोपर्यंत मात्र 1 रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट तुम्ही पाहताय. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण मॅच आहे. जो संघ जिंकेल तो पुढे जाईल, परंतु जो संघ म्हणजे महत्वाचं जिथे टीम कमळगड, आपल्याला ही मॅच खूप महत्वाची असणार आहे. कारण तुम्ही जिंकलात तर पुढे जाल, परंतु जिथं या मॅच मध्ये तुम्ही हारलात तर तुमचा प्रवास जवळपास इथेच संपेल. चिंतामणीसाठी पहिला बॉल. बॅटची कडा आहे का पाहणं गरजेचं. पंचांकडे अपील केली. हा बॉल खूप चांगला होता. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, त्याच्यावरती कोणतंही उत्तर नाही. येतोय तो डॉट बॉल. चांगली बॉलिंग केली महेशने आतापर्यंत. जर विचार केला तर खूप चांगली बॉलिंग. फक्त 2 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्यात. 5 बॉलचा खेळ समाप्त होतोय. शेवटचा बॉल. या बॉलवरती अगदी बॅकफुट पंच क्रॅकिंग स्ट्रोक आलाय. अगदी बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. चिंतामणीच्या बॅट मधून आलेला हा क्लासिकल स्क्वेअर कट बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय तो चौकार. 4 धावा. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. 6 धावा स्कोरबोर्डती लागतायत. चांगली बॉलिंग केली महेशने. वेळ घेऊ नका, अगदी लगेच षटक क्रमांक 2 सुरू करा, आपल्याला विनंती आहे. बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहिलं. रोहित मोरे येत आहेत आणि सामना सुरू होतोय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या. एक चांगला स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला चिंतामणीच्या बॅट मधून. आणि तदनंतर 5 बॉल जर आपण पाहिले तर खूप चांगली बॉलिंग केली महेश वाडकर यांनी. कौतुक करावं लागेल. जयराज वाडकर आपण पाहिलं आयोजनामध्ये खूप चांगलं काम केलंय त्यांनी, परंतु आज टीम श्री विवाहसाठी चांगलं काम करावं लागेल. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. इथून पुढे जर आपण विचार केला तर पहिला बॉल रोहित यांचा. हा लेग साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. बॉडीला बॉल ब्रश होतोय. पायाला बॉल ब्रश होऊन अगदी विकेट किपरच्या हातामध्ये जाईल. म्हणजेच डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. रन्स तुम्हाला बनवावे लागतील या मॅच मध्ये. चांगले रन्स तुम्हाला बनवावे लागतील. पुढचा बॉल फुलटॉस बॉल. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने येतील. धावा मात्र किती करतील तर 1च धाव मिळेल या बॉलवरती. ही मॅच महत्वपूर्ण आहे दोन्ही संघांसाठी. पहा, कमळगड संघाने ही मॅच जिंकली तर कमळगड संघ या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान ठेवू शकेल. परंतु जर इथे मात्र कमळगड संघ इथे पराभव पत्करावा लागला तर या स्पर्धेमधलं आव्हान त्यांचं संपुष्टात येईल. महत्वाचा बॉल. फुलटॉस बॉल, त्याला पॅडल स्वीप केलाय. बॉल सीमा रेषेच्या
पलीकडे चाललाय. घुटणे टेक चौकार देख. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चिंतामणीच्या पाठमधून आलाय. क्रॅकिंग स्ट्रोक. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे येतोय तो चौकार. बॉलिंग मार्गमध्ये तुम्ही रोहित यांना पाहताय. चांगली बॉलिंग त्यांनी पहिले 2 बॉल खूप चांगले टाकले, परंतु नंतर अगदी बॉल क्रमांक 3 वरती आक्रमण केलंय. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिलं फुल टॉस बॉल होता, अगदी त्याला हेरलं आणि पुढचा बॉल आहे जिथे चिंतामणी बॅटिंग करतायत. आणखी एक जोर का स्ट्रोक. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये लॉंग लेगच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. चिंतामणी किशोर निकम. ब्रँडेड स्ट्रोक. रन्स मिळतील 6 षटकार. काय फटका खेळला यार, अगदी डोळ्याचे पारणं फेडणारा फटका. जर आपण पाहिलं डाव्या एसटी वरती हा बॉल होता. या बॉलला आपल्यापर्यंत येऊ दिलं, तदनंतर अगदी ज्या पद्धतीने बॅट्सविंग पाहायला मिळाली. लॉंग लेगला हा लांबोरचा षटकार या स्पर्धेमधला. बॅट्समन आहे चिंतामणी. पुढचा बॉल रोहितचा. आता म्हटलं स्लोअर पद्धतीचा बॉल बॅकफुटला गेले. कट शॉट खेळलाय. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. धावा मात्र स्कोरबोर्डती लागतायत. आपण जर पाहिल्या तर एकूण धावसंख्या 18 धावा स्कोरबोर्डती लागतायत. कोणत्याही विकेट नाहीये आतापर्यंत. जयराज वाडकर यांना बॅटिंग करावी लागेल. धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या नाही आहेत अजूनपर्यंत. रोहितचा शेवटचा बॉल. हा बॉल जर पाहिला तर अगदी गलीमधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे मार्गच होत असताना क्षेत्ररक्षक आहेत, परंतु क्षेत्ररक्षकाच्या अवाक्या बाहेरचा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. येतोय तो चौकार. 22 धावा स्कोरबोर्डती लागताय. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. येणारे 2 षटक. चला थोडीशी घाई करा, स्पीडअप. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू होईल. चला थोडीशी घाई करा. आमच्या समालोचकांनाही जायचंय, सर्वांनाच जायचंय, त्यासाठी थोडीशी घाई करा. आता मात्र आपण जर पाहिलं टीम कमळगड तुम्हाला बॅटिंग करायची आहे, त्यासाठी थोडीशी घाई करा. बॉलिंग मार्क होती विकास येतील. जाधव बॅटिंगसाठी तुम्ही पाहताय. चिंतामणी बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. त्यांनी चांगले स्ट्रोक आतापर्यंत खेळलेत. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. जो जीता वही सिकंदर. 7:15 उद्या पहिला बॉल टाकला जाईल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसला या ठिकाणी. अगदी ज्या पद्धतीने बॉलरचं मी कौतुक करेन, शेवटच्या क्षणी त्यांनी लाईन आणि लेंथ मध्ये बदल केला. अगदी पॉपिंग क्रीज मध्ये बॉल टाकला आणि तो सुद्धा आपण जर पाहिलं तर डाव्या एसटीच्या बरोबर त्या दिशेने टाकला. फसवलंय. चांगली बॉलिंग विकास. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल. अगदी समोरच्या दिशेने सन्मान दिला या बॉलला. स्ट्रेट बॅटनी स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑन रिजन मधून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 1 रन कंप्लीट करताना आपण दोन्ही बॅटर पाहिले. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. स्पर्धा पाहताय, स्पर्धा अनुभवताय, स्पर्धा जगताय. जननायक आमदार माननीय श्री मकरंद पाटील पुरस्कृत स्पर्धा वाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 6. चिंतामणी यांच्यासाठी पुढचा बॉल. ओहो, या बॉलला लेग साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. खूप चांगला बॉल. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतोय मिडल स्टंप वरती पिचिंग पाहायला मिळाली या बॉलची. सकवलंय पूर्णपणे. चांगली बॉलिंग रोहितची. तुम्ही जर विकासची पाहिली तर आतापर्यंत 3 बॉल या षटकामध्ये समाप्त होत आहेत. 2 धावा खर्च त्यांनी केलेत. एक चांगलं आयोजन तुम्ही पाहताय. पुढचा बॉल. हा लेग साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॉल जागेवरती उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक 1 2 3 4 5 6 क्षेत्ररक्षक एकत्र आले, परंतु झेल मात्र पकडू शकलेले नाहीत. रन्स मात्र मिळतील 2. धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचले. 26 धावा. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. भूमिपुत्र मैदान म्हटलं की प्रेक्षक आणि प्रेक्षक म्हटलं की भूमिपुत्र मैदान.
अगदी आमच्यापर्यंत प्रवीण दादा फनसे यांनी अपडेट केली, सांगितलंय आमच्यापर्यंत माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय. वा बाई वा, काय स्ट्रोक खेळलाय. घुटना टेक चौकार देख. अगदी लॉंग लेग रिझन मध्ये या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. बॅट्समन आहे चिंतामणी किशोर निकम. आपण जर पाहिलं तर अपडेट आले आमच्यापर्यंत सतीश सनस ॲज अ जिल्हा आयकॉन म्हणून खेळतायत. जी स्पर्धा आपण पाहतोय डोंबिवली या ठिकाणी आहे. 22 गाव प्रीमियर लीग ही स्पर्धेमध्ये लागोपाठ 2 अर्धशतक ठोकलेत. धावसंख्या 29 धावा स्कोरबोर्डती लागतायत. शेवटचा बॉल, लागोपाठचे 2 षटक 2 अर्धशतक सतीश सनस. पुन्हा एकदा या बॉलला फक्त दिशा दिली. ज्या पद्धतीने आपण पाहिलं लॉंग स्टॉपला बॉल नॉन स्टॉप चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चिंतामणीच्या बॅट मधून आणखी एक नशिबाचा चौकार येतोय. रन्स मिळतील 4. अंजन कोंडाळकर अगदी बॉलिंग मार्क वरती सज्ज होतील. धावा 34 धावा स्कोरबोर्डती लागतायत. सत्र क्रमांक 1 चा खेळ सुरू होतोय. टीम कमळगड आपल्याला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची, थोडीशी घाई करा. बॅट्समनला मी विनंती करेन की आपण लगेच खेळा. चला, धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते 34 धावा. शेवटचं षटक आहे, थोडंसं स्पीडअप. वाई प्रीमियर लीग 2 दिवसाची ही स्पर्धा. आपण आजचे दुसरा दिवस आहे. उद्या मात्र या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस. अंजन कुंडाळकर 2 जयराज वाडकर. पहिला बॉल टॅप स्ट्रोक आहे. इथे मात्र बॉलर अति वेगाने बॉलवरती गेले. धाव मात्र फक्त 1 येईल. जयराज वाडकर स्वतःवरती नाराज आहेत. त्यांना माहीत आहे की त्यांची बॅटिंग या मॅच मध्ये झालेली नाहीये, परंतु अगदी साथ देत आहेत आपल्या पार्टनरला. पार्टनरशिप खूप चांगली राहिली. 35 धावा स्कोरबोर्डती लागतात. इथून पुढे 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि चिंतामणी बॅटिंग साठी सज्ज होतील. चिंतामणीने समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत अगदी बाउंड्री लगत. धावा किती घेतल्या जातील तर 2 धावा कंप्लीट करताना 1 रन्स कंप्लीट केले. कॉल होता चिंतामणीचा, थांबवलंय त्यांना. फक्त 1 रन्स कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. 36 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. म्हणजे इथून पुढे 4 बॉलचा खेळ बाकी आहे सत्र क्रमांक 1 मध्ये. जयराज वाडकर आता मात्र स्वतःकडे स्ट्राईक घेतले. हा बॉल, आणखी एक जोरका स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला. दुसऱ्या रन साठी इंटरेस्टेड नाही आहेत बॅटर चिंतामणी. सिंगल रन आले. धावा मात्र स्कोरबोर्डती लागतात. एकूण धावा स्कोरबोर्डती लागतात 37 धावा. 37 रन्स स्कोरबोर्डती. नो लॉस. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिले, परंतु 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चिंतामणी 11 बॅटिंग साठी सज्ज होतील. हा बॉल हवेमध्ये खेळलाय. बॉल जागेवरती स्टँड राहिलाय. खूप वेळ बॉल हवेमध्ये आहे. 1 रन कंप्लीट केली. दुसऱ्या रन साठी जात असताना विकेटचं पतन होईल. चिंतामणी यांना स्ट्राईक पाहिजे. जयराज वाडकर यांना परत जावं लागेल. विकेटचं पतन. 1 रन येते म्हणजे 38 धावा. बॅटर थोडंसं लवकर चला मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने संपूर्ण स्पर्धा पाहिली, वाई प्रीमियर लीग, चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. मग अगदी बॅटिंग असो, बॉलिंग असो, क्षेत्ररक्षण असो, या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये एक चांगला खेळ पाहायला मिळाला. 38 धावा स्कोरबोर्डती लागतायत. थोडीशी घाई करा विनंती असेल बॅटर. इथून पुढे 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि बॅटिंग साठी तुम्ही पाहताय चिंतामणी किशोर निकम. हा बॉल 38 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 2 बॉल बाकी आहे. थोडीशी घाई करा. इथून पुढे आणखी एक सत्र आहे, शेवटचं सत्र असेल. हा बॉल ऑन द राईट स्ट्रोक जबरदस्त खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल अगदी सीमारेषा चिरतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चिंतामणी किशोर निकम यांच्या बॅट मधून आलेला हा अप्रतिम एक्स्ट्रा कव्हरला ठोकलेला क्लासिकल स्ट्रोक. रन्स मिळतील 4. काय बॅटिंग केली जाते पहा. स्वतःवरती जबाबदारी घेतली. किशोर निकम यांचे सुपुत्र आहे चिंतामणी. 32 धावा वैयक्तिक त्यांनी आतापर्यंत ठोकल्यात. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती तुम्ही पाहताय. शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉलवरती जोरदार स्ट्रोक आहे.
क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगली बॅटिंग केली. शेवटच्या बॉलवरती अगदी लॉंग ऑफ रिझन मध्ये ठोकलेला चौकार अप्रतिम दर्शनीय राहिला. स्कोर मात्र 46 धावा स्कोर बोर्डती लागतायत आणि 47 धावांचं टार्गेट. अगदी जर बॅटिंग आपण पाहिली तर 14 बॉल 36 धावा. तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता चिंतामणी निकम हे मराठीमध्ये नाव दाखवलं जात आहे आणि हे फक्त फॉर्च्यून इव्हेंट करू शकतं. क्या बात आहे. चिंतामणीला तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. अगदी इंटरनॅशनल पद्धतीने संपूर्ण ही स्पर्धा कव्हर केली. फॉर्च्यून इव्हेंटचं कौतुक करावं लागेल. चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळालं कारण फॉर्च्यून इव्हेंटची संपूर्ण टीम आमच्या बरोबर आहे. चला विनंती असेल श्री विवाह टीम आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि कमळगड वॉरियर्स टीमला विनंती करतो आपले बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा आणि पुढचा आवाज तुम्ही ऐकाल. अर्थातच आपल्या सर्वांचा लाडका आवाज, आपल्या पसंतीचा आवाज, चर्चेत असणारं नाव व्हॉइस ऑफ पाटण, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र अर्थातच किरण मस्कर यांचा आवाज ऐकूया. मी थांबतो. धन्यवाद. तुम्ही थांबू नका. वाई प्रीमियर लीग पाहत राहा. धन्यवाद. तुम्ही थांबू नका. तुम्ही झोपू पण नका. उद्या 7 वाजता यायचे तुम्हाला. थँक्यू सो मच संतोष सर. उद्या तुम्हाला यायचंय. मी पुन्हा येईल. मी उद्या आज पश्चिम जावली प्रीमियर लीगमध्ये सतीश सनसचा खेळ दमदार राहिला. 250 त्याच्या बॅटमधून आला. ऑल जिल्हा आयकॉन तो खेळतोय. चला पंच बोलत असतील आमच्याच मागे तुम्ही हात धुवून लागा. आम्ही काय तुमचं केलंय पण तुम्ही जात आमच्यासाठी तुम्हालाच बोलू शकतो. चला खेळाडू लगेच मैदानामध्ये जायचंय. चला बॅट्समन या लगेच. अप्रतिम मॅच बघायला भेटेल. सध्या पहा स्क्रीनवरती तुम्हाला कॅमेरामॅनच्या माध्यमातून सूर्यास्त दाखवला जातोय. एक सूर्योदय, दुसरा सूर्यास्त. हा महाराष्ट्र आहे. इथे उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो पण इथे हेही सांगायचा प्रयत्न आहे की जो मावळतो तो उगवतो नक्की. आणि येस सध्या आपण पाहिलं तर सूर्यास्त. आकाश धुमाळ आणि राहुल वाडकर दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. जाऊया मॅचच्या दिवशी ना. .47 47 धावेचं आव्हान आहे. तुम्हा सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आहे. येऊन जातो क्रिकेटच्या पंढरीमध्ये, क्रिकेटच्या नगरीमध्ये. आजही तुम्ही काम, व्यवसाय, प्रपंच सर्व गोष्टी बाजूला ठेवून क्रिकेटच्या नगरीमध्ये आलात आणि तुम्हा सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आहे. शेवटची मॅचची शेवटची इनिंग 47 धावेचं आव्हान कमळगड. पहिला चेंडू यावे मात्र फ्रंट पाय अगदी थोडासा पुढे काढला. हलक्या हातानं मनगटाच्या साह्यानं खेळण्याचा प्रयत्न. मात्र गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर यावे मात्र अभिषेक यावेळी मात्र अगदी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्याला आपण पाहतोय. ओ बॅट स्विंग केले. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. ज्या पद्धतीने बॅट स्विंग केले त्यानंतर आपण पाहिलं चेंडू अगदी वेगानं निघून जातोय. अभिषेकची गोलंदाजीमध्ये वेग आहे. अभिषेकच्या गोलंदाजीमध्ये अचूकता आणि अभिषेककडे बराच अनुभव आहे सध्या. तो मात्र मैदानामध्ये दाखवतोय. श्री विवाह टीम मी म्हणेल जर्सी कलर एक निऑन कलर चांगला राहिला. म्हणजे काहीतरी वेगळा कलर राहिला या टीमचा. ऑरेंज कलरची आर्मी पाहत आहे तुम्ही बॅटिंग करत असताना टीम. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं निऑन कलर पिंक कलरचा जशी पॅटर्न असल्या श्री विवाह टीम. ओ यावेळी देखील नक्की करतोय का आज मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर फलंदाज आकाश आज मॅच मध्ये नक्की करतोय काय. कारण की येस लाईट ऑन झालेत सध्या खेळपट्टीच्या. मात्र ही
डे मॅच आहे, इट्स नॉट अ नाईट मॅच नाहीये ही मात्र. ओहो, यावेळी देखील ब्लेड आउट कदाचित होतोय का? येस, इट्स अ ब्लेड आउट. बॅटर जाईल माघारी. बॅटीची लिडिंग आहे. तदनंतर आपण पाहिलं तर यस्टन मध्ये आदळतोय चेंडू. पहिले 3 चेंडू निर्धाव पहा. बॅट स्विंग केली बॅटीच्या कॉर्नरला. कदाचित या मॅच मध्ये अक्षय हवा तसा खेळताना दिसला नाहीये. आकाशने ज्या पद्धतीने बॅट स्विंग केल्या, ताकद कुठली नव्हती, फक्त हलक्या हाताने त्यानं जणू आज नव्यानं खेळायला उतरलाय की काय अशा पद्धतीने त्याने बॅट स्विंग केली. आणि तदनंतर आपण पाहिली तर बॅटीची एज घेऊन अगदी यष्टनमध्ये आदळलाय चेंडू. फटके जे शॉर्ट सिलेक्शन होतं ते खास नव्हते आज बॅटिंग करत असताना. तिन्ही चेंडू जे ड्राईव्ह करायचे होते ते मनकट्याच्या साह्याने फाईनला खेळत होते. म्हणजे कव्हर ड्राईव्हचे फटके फाईनला, हे शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होतं आज आणि त्याचाच फटका बसला कदाचित त्याला. अक्षय मालुसरे येतोय नवीन बॅटर मैदानामध्ये. तब्बल 4 चेंडू झालेत, कुठली धाव दिलेली नाहीये आणि कदाचित मेडन ओव्हरची संधी आहे का? 2 चेंडू अजून बाकी आहेत. या 2 मध्ये जर निर्धाव येतात तर मेडन ओव्हर होऊ शकते. हो, यावेळी मात्र बॅट स्विंग केले. अप्रतिम फटका. व्हॉट अ स्ट्रोक. बॅटिंग करत असताना अक्षय मालुसरे आला. मी पाहिलं. तदनंतर मात्र या मॅच मध्ये त्याने लगावला षटकार. आरेला कार उत्तर देणारा हा फटका मात्र आव्हान देतोय की आधी होता तो शांत होता, मात्र मी संत नाहीये. या मॅच मध्ये आग लावण्याचं काम मात्र सध्या बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं अक्षय मालुसरेच्या बॅट मधून केलं जात आहे. अप्रतिम सुरुवात केली. उन्हामध्ये चमकणाऱ्या काचा अंधारामध्ये कदाचित हिऱ्यासारखा चमकू शकतात. या मॅच मध्ये थोडासा जरी अंधार पडलाय आणि आता अंधारामध्ये हे हिरे मात्र चमकतात. अप्रतिम मॅच. 47 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. 47 रन्स टू विन. पुढे आल्या डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर केलाय. संधी असू शकते. फेकला एकाच ट्रॅक वरती 2 गाड्या. फसलाय. शांततेत पाहतोय. हे प्रभू, हे काय घडलंय? आणि तदनंतर नजर हती दुर्घटना घटी. काय घडलंय रिप्ले मध्ये पाहूयात. ज्या पद्धतीने ओहो, यावेळी मात्र नॉन स्ट्रायकिंगचा बॅटर गेला. त्यांनी पाहिलं की एकाच ट्रॅक वरती 2 जण उभे आहेत आणि यावेळी मात्र ही संधी एकाला जागा सोडावी लागली. नाराज झाले. कॉल चुकला, कम्युनिकेशन चुकला, आय कॉन्टॅक्ट चुकलं, नजरेला नजर भिडली मात्र नजर खाली राहिली आहे आणि आता जड मनाने, जड अंतकरणाने, जड विचारानं यावं लागलं माघारे. पहा, नॉन स्ट्रायकिंगचा बॅटर हुशार होता. त्याला माहिती आहे फेकी होईल आता, पण त्याने लगेच स्वतःचा जीव वाचवला. मी म्हणेल त्यानं पॉपिंग क्रीज मध्ये आपली जागा केली सुरक्षित. आकाश सध्या आपण पाहिलं तर टीमची टोटल अगदी आपण पाहिली तर 6 या आकड्यावरती आहे. विकास आपण पाहिलं तर आणि यस एक मास्टर खेळाडू, मास्टर अर्थातच बराचसा अनुभव अजितजी बरे सध्या मात्र गोलंदाजीसाठी येत आहेत. धावसंख्या अगदी 6 या आकड्यावरती. 6 धावसंख्या सध्या आपण पाहतोय अजितजी बरे गोलंदाजीसाठी अगदी येतात. फिरकीचे गोलंदाज जादूची जादूची बोटं चेंडूच्या डोक्यावरून फिरवतात असे गोलंदाज. एकाच पॅकेज मध्ये 2 धमाके कधी कधी दाखवतात. लेग ऑफ कधीतरी स्लोअर वन येतो अशी गोलंदाजी आहे. लेट्स सी मॅच खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड दुरी हो आहे. वॉट अ कॅच. अप्रतिम कॅच पकडली आहे. फलंदाज बघत राहिला हे घडलंय काय, हे झालंय काय. आणि तदनंतर आपण पाहिलं तर इथे स्लोअर वन होता. बॅट स्विंग केली आहे आणि तदनंतर का कोणा रिझनला पकडली जाते. अप्रतिम कॅच. पहा शेवटपर्यंत ही कॅच पहा टिपली जाते. अप्रतिम कॅच. कमळगड संघ आज नाराज असेल कारण की पहिली विकेट लवकर प्राप्त झाली. तदनंतर आपण पाहिलं तर प्रत्येक फलंदाज आता मात्र मागे जातोय. फलंदाज बाद झाला आपण पाहिलं तर अक्षय मालुसरे देखील माघारी गेला. नवीन फलंदाज अंजन सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये येतोय. अंजन गोंडाकर. शुभमने अप्रतिम कॅच पकडली कारण की कॅच त्याच्यासाठी अवघड होती.
कृष्णा असं वाटतं कधी कधी शर्टाचं पहिलं बटन चुकल्यानंतर बाकीची बटणं का चुकीची लागतात, पहिली विकेट लवकर गेल्यानंतर बाकीची विकेट का लवकर जातात. आणि सातत्याने आपण पाहिलं तर आणि यावेळी मात्र धावसंख्या अगदी 6 या आकड्यावरती आहे. ओव्हरला चांगली सुरुवात झाली. अजितजी परे ज्या पद्धतीने गोलंदाजी सध्या मात्र हाताळत आहेत, पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर गोलंदाजाचं मनोबल वाढलं जातं असं म्हणतात. मात्र कदाचित या मॅच मध्ये फुलटॉस चेंडू क्रॉस बॅटेड, या फलंदाजाला फुलटॉस नाही टाकू शकत. मेजवानी होती, दोन्ही हाताने कबूल केले. होय, तोफा कबूल आहे. उचलला आणि फेकून दिला चेंडू मिड विकेट रिजनच्या बाहेर ठोकला. 6 धावांसाठी षटकार. अजूनही मॅच बनू शकते, मॅच घडू शकते, अजूनही मॅच रंगू शकते. 16 चेंडू आणि आता 32 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 16-35 वड मॅच बनू शकते अजूनही. बॅकफुटला जातो, हलक्या हाताने कट केला, एक धाव तर कंप्लीट केले. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचतोय अगदी पॉइंटला. एकच धाव कंप्लीट केले. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 13 या आकड्यावरती. 13 ऑन अ स्कोर कार्ड. येणारे तब्बल आपण पाहिले तर 15 चेंडू आणि विजयासाठी अगदी 34 धावेची गरज. येस चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. व्हॉट हॅपन? लेफ्ट हँडेड बॅटर, बऱ्याच गोष्टी आपण पाहिल्या तर बदलल्या गेले. थोडासा स्पीडअप द्या कारण की बॅड लाईट येते. कमळगड टीम सध्या आपण पाहिलं बॅटिंग करतोय. ओहो, यावेळी मात्र अगदी यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. आणि प्रवीणजी फनसे तात्या यांनी सांगितलंय जर कमळगड संघ जिंकतोय तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. आणि प्रवीण यांच्या माध्यमातून आणि त्यांना चान्स आहे यासाठी हे कॅश प्राइज लाभलं जात आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 14. चौदा चेंडू, अजूनही 33 धावेची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. ओहो, बॅट स्विंग केले, स्लीप चेंडू गॅदर करतो, फेकतो विकेट कीपरकडे, मात्र वेगाने फेकला. तो सांगतो की हा चेंडू अगदी यष्ट्यांवरती टाकायचा. 22च्या स्वरूपामध्ये ही एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली. मात्र नाराज असेल चिंतामणी कारण की विकेट कीपर तो आहे आणि कदाचित अशा वेळी एक तुम्ही बेस्ट विकेट कीपर असाल आणि एखाद्या खेळाडूनं वेगानं थ्रो केला आणि तुम्हाला जर दुखापत झाली तर तिथून पुढे तुमच्या बॅटिंगला, तुमच्या मॅचेसला बराच अडथळा येतो. आणि अशा वेळी विकेट कीपर बराच चान्सेस असतात त्याला. इंजर्ड बरेच विकेट कीपर होतात. त्याचं कारण हे की त्यांच्याजवळ येणारा थ्रो हा जास्त वेगाने येतो, चुकीचा येतो. त्याचं कारण ती आहे. 1 to go. ओहो, यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी चेंडू पकडला, फेकला. यावेळी यष्ट्यांवरती कदाचित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत की काय. वाईट बॉल. येस, वाईट +1. मॅच बनतीये कारण की आता कमळगडच्या संघामध्ये अगदी टाळ्यांचा आवाज ऐकायला येतो कारण की त्यांनी मॅच सोडली नाहीये अजूनही. मॅच अजूनही त्यांना माहिती आहे कदाचित या मॅच मध्ये आम्ही एक कमबॅक करू शकतो. आणि धावसंख्या सध्या मात्र आपण पाहिली तर अगदी 17 या आकड्यावरती. विजयासाठी तब्बल येणारे 13 चेंडू आणि 30 धावेची गरज. हा चेंडू महत्वाचा असते कारण की या चेंडूवरती संपूर्ण समीकरण अवलंबून असेल. 13 चेंडू 30 धावा, 30 धावा 13 चेंडू. यॉर्कर खोडून काढण्याचा प्रयत्न, पायाने आडवेपर्यंत एक धाव तर कंप्लीट केली जाते. क्षेत्रच्या वेगाने तो चेंडू गॅदर केला, फेकला, एखाद धावेचे प्रयत्न. ओहो, वॉट रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम फेकी यावे मात्र अगदी केली गेली. एकच धाव यावेळी मात्र कंप्लीट केली आणि समीकरण येणारे 12 चेंडू आणि तब्बल 29 धावेची गरज आहे. 12 चेंडू 29 धावा. टीम मिटिंग घेऊ नका कारण की बॅटिंग करणाऱ्या टीमला इथून पुढे बॅड लाईटला सामोरं जावं लागेल. म्हणून तुम्ही वेळ वाया घालवू नका. गोलंदाजी करणारी टीम प्लीज तुम्ही कुठली टीम मिटिंग घेऊ नका कारण की इथे मॅच क्रुशियल आहे. लक्षात घ्या, मॅच खूप क्रुशियल आहे आणि समोरच्या टीमला अंधाराला सामोरं जावं लागतंय सध्या. थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. मॅच क्रुशियल आहे. मी विनंती करेल फिल्डिंग करणारी टीम तुम्ही कुठलाही वेळ वाया घालवू नका. यानंतरच्या ओव्हरमध्ये एकत्र येऊ नका. आत्ताच गोलंदाज ठरवून घ्या कारण की 4थ्या ओव्हरमध्ये जराही वेळ टीम मिटिंगसाठी दिला जाणार नाहीये.
गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर सुमित चव्हाण गोलंदाजीसाठी येतोय. सुमेधची गोलंदाजी अप्रतिम राहिली. जेव्हा जेव्हा सुमेधला आलाय तेव्हा सुमेधनं मॅच बनवून दिल्या आणि सध्या आपण पाहिलं तर येणारे तब्बल 12-39 हे 29 हे समीकरण आहे. 12 चेंडू आणि 29. यावेळी उचलला हवेमध्ये आहे कॅच होते ड्रॉप. यावेळी पहिली धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय पूर्ण आणि कदाचित इथे जर आधीच पळाले असते तर तिसरी देखील झाली असती. कारण की चेंडू बघत बसले, चेंडूला बघत बसले आणि सध्या आत्ताची वेळ ही नाही आहे की तुम्ही मारलेल्या फटक्याला तुम्ही स्टेअर करत राहावं. कॅच पहा, हे क्रिकेट आहे. हलक्या कॅचेस सोडल्या जातात त्यालाच तर क्रिकेट बोलतात. अवघड कॅचेस झेलल्या जातात तेच तर क्रिकेट आहे. सोडली गेली लॉलीपॉप कॅच होती ती सोडली गेली आणि समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि तब्बल 27 धावेची गरज आहे. व्हॉट अ मॅच यार. बनवली आहे मॅच, घडले ही मॅच, घडवली जाते ही मॅच, बनवली जाते ही मॅच. अप्रतिम मॅच. कारण की फलंदाज मी नेहमी बोलतो की तुम्ही पहिली मॅच हारता ती मनामध्ये मग रनामध्ये. जो मनामध्ये हारत नाही तो रनामध्ये कधीच हारत नाही. मनामध्ये जो जिंकत राहतो तो मॅच कदाचित बनवत राहतो. आणि फलंदाजाने आशा सोडली होती की मी इथे बाद आहे, मात्र शेवटपर्यंत तुमची आशा सोडू नका प्लीज. थोडासा घेऊया स्पीडअप आता. शुभम होता चेंडूपर्यंत पोहोचला आणि तदनंतर आपण पाहिलं तर आज बरीच मेहनत मिडल स्टंपसाठी घ्यावी लागली. प्लीज येस जवळ मॅचच्या दिशेनं मॅच ऑन झाले. 11 चेंडू आणि 27 धावेची गरज. या मॅच मध्ये संधी भेटली आपण पाहिलं तर अंजनला संधी भेटली आणि एस एक्स्ट्रा धाव येते. मॅच बनते पहा हळूहळू. थांबणं इम्पॉर्टंट आहे अक्षय. तुम्ही जर थांबलात तर या मैदानामध्ये धावा होतात. कारण की या मैदानाची खासियत हीच आहे की जो थांबेल तिथे धावा होतात. कारण की या मैदानामध्ये धावा कधी थांबल्या नाहीयेत. धावा थांबवण्यासाठी तुम्हाला विकेट घ्यावी लागते. फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकाव्यास लागतात. कुठल्याही दिशेला तुम्ही खेळा धावा येतात. यावेळी पहा यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट आहे. क्षेत्ररक्षक अप्रतिम कॅच पकडले. चिंतामणी निकम चेंडू पर्यंत पोहोचतोय. थोडा खाली वाकलाय चेंडू. अगदी धरतीला दान होण्याआधी मात्र आपले हात स्ट्रेच केल्या आणि तदनंतर मात्र फलंदाज आपण पाहिलं तर माघारी जातोय. अंजन बॅक टू द डकआउट. नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये अजय जाधव. समीकरण आपण पाहिलं तर 10 चेंडू 26 धावेची गरज. कॅच टाकवली जाते. जल्लोष ज्या पद्धतीने चिंतामणी निकमने केला मागील ओव्हरमध्ये. साइड अँगल तुम्ही पाहता मागील चेंडूवरती ज्या पद्धतीने विकेट हासिल झाली. साइड अँगलने हा फटका खेळला. एलिव्हेशन तर चांगलं भेटलं मात्र दुरी थोडी अधुरी राहिली. चिंतामणी निकमाला चेंडूच्या खाली थोडासा वाकला आणि तदनंतर ही कॅच बनवली आणि तदनंतर जल्लोष. अप्रतिम कॅच पकडली. येणारे 10 चेंडूनी अगदी 26 धावेची गरज. वॉट अ मॅच. ओहो चेंडू पडला. काटा बदलला, कोण बदलला, मार्ग बदलणारा चेंडू हवेमध्ये हेकावे घेत रंग बदलून मात्र निघून जातो. अप्रतिम गोलंदाजी. आता 9 चेंडू 26 धावेची गरज. मॅच बनतीये आणि दुसऱ्या साईडला कधी फलंदाज कधी गोलंदाज, कधी बॅटर कधी गोलंदाज अशी मॅच, कधी श्रीविवाह कधी कमळगड अशी मॅच बनतीये. सोडून दिला. पहिला व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावा ऍड होते. कारण की या मॅच मध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच नक्की घेऊन जाते. शेवटपर्यंत आपल्याला मॅचचं प्रश्नाचं उत्तर अजूनही भेटलेलं नाही की ही मॅच कोण घेऊन जाईल. कारण की समीकरण आता आपण पाहिलं तर 9 चेंडू अजूनही आता 25 धावेची गरज आहे. 9-25 हे समीकरण. या मॅचचे महत्वाचे चेंडू आहेत 3. यावेळी सुरेख फटका. इनसाइड आउट ड्राईव्ह केला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षण येईल वेगानं. एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतो यशस्वी. अरे मधला स्टंप का पाडताय यार. मधला नको यार. मधला सोडून बाजूचे यार तुम्ही. तर त्या मधला स्टंप पाडला त्याला लावायला 5 मिनिटं जातात. अरे यार त्याला पॅनल्टी नक्की द्यायची कोणाला. अरे मधला यार. आता स्टंप पाडायची नाही प्लीज.
जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच बनली आहे 8 चेंडू 23 धाब्याची गरज. 8 चेंडू 23 धावा 23 धावा 8 चेंडू अशी मॅच बनली. अप्रतिम मॅच आहे. हाय व्होल्टेज आहे. कलगीतूर आहे. तुतू मेमे रणधुमारी अजूनही मॅच ऑन आहे आणि पैसा वसूल मॅच शेवटपर्यंत बघायला मजा येते. ओ सुरेख फटका इनसाइड आउट. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन आहे. खेळाडू फसला गेला, चुकला गेला, निघून जातोय. मोये मोये 4 धावेसाठी चौकार. अप्रतिम फटका आणि तदनंतर मात्र धावसंख्येला येतोय थोडासा आकार. धावसंख्येला येतोय थोडंसं बल आहे. धावसंख्या थोडीशी चमकली आहे. जाऊन पोहोचते अगदी 28. पहा फटका वेगानं आला. 7 चेंडू आता 19 धावेची गरज. वॉट अ मॅच. अप्रतिम मॅच. 7 चेंडू 19 मॅच बनली आहे चांगली. अक्षय शेवटचा चेंडू महत्वाचा असेल. इथे जर मोठा फटका येतोय तर मॅच बनतीये आणि कदाचित विकेट जाते तर मॅच बिघडतीये. कभी खुशी कभी गम. मॅच दोन्ही साईडला. जो 100% देईल तो मात्र या मॅचचा विजय. ओहो यावेळी मात्र अगदी निर्धाव चेंडू जातोय. या ओव्हरची होते समाप्ती आणि शेवटचे 6 चेंडू आणि तब्बल 19 धाब्याची गरज आहे. 6 चेंडू 19 धाबा अशी मॅच मात्र आता रंगली आहे. चला चला टीम मीटिंग नाहीये प्लीज. टीम मीटिंग नाहीये. टीम मीटिंग अजिबात नाही. गोलंदाज ठरवला जातोय. कदाचित या टीमचा आयकॉन आता मात्र संकेत वाडकर. गोलंदाजी मार्कवरती जरूर येईल. बॉलिंग मार्कवरती येईल आणि शेवटचं षटक हाणामारीचं निर्णायक अंतिम डेट स्लॉग ओव्हरमध्ये मात्र सध्या त्याला बाहेर काढलं जात आहे. 6 चेंडू 19 धावा. 6 चेंडू. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही टीमसाठी. जेव्हा एखादा युद्ध हारतो तेव्हा विषय तुटलेल्या तलवारीचा कधीच नसतो, तुटलेल्या जिद्दीचा असतो. या मॅचमध्ये जोपर्यंत जिद्द ठेवली आहे तोपर्यंत मॅच ऑन असू शकते. चला घ्या स्पीडअप प्लीज. 6 चेंडू अगदी 19 धावा. सहा चेंडू 19. लेफ्ट हँडेड बॅटर. मॅच कोण जिंकेल. पहिला चेंडू. यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी अप्रतिम या मातीचा सुगंध देऊन जाणारा चेंडू. परफ्यूम बॉल ऑफ द मॅच. कानासमोरून जाताना अगदी कानाच्या बाजूनी जाताना मात्र क्या जनाब कैसे हाल है हे मात्र बोलणारा हा चेंडू. येणारे तब्बल चेंडू आपण पाहिले तर 5 आहेत आणि विजयासाठी तब्बल 19 धावेची गरज. कमळगड की श्री विभा. मॅचचं चित्र अजूनही स्पष्ट नाहीये. 5 चेंडू थांबावं लागेल या बॅचसाठी. शफल झाला. बॅटर स्विंग केले. निघून जातोय. अप्रतिम. श्री विभा टीमचा आयकॉन आज मात्र चमकतोय. आणखी पहिल्या दिवसामध्ये बरेच आरोप प्रत्यारोप त्याच्यावरती झाले की आयकॉन आज श्री विभाचा आयकॉन चालला नाहीये. श्री विभाचा आयकॉन थोडा शांत राहिला. मात्र तो कालचा दिवस होता. आज दिवस आहे या आयकॉन अर्थात श्री विभा या टीमच्या आयकॉनचा अर्थ त्याचं नाव आहे संकेत वाडकर. अप्रतिम गोलंदाजी राहिली. यावेळी मात्र पुढे येऊन करण्याचा प्रयत्न. बॅटीची टॉप एज नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल होतो. एक धाव मात्र कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकाच धावेचे समाधान. उद्या होणाऱ्या पहिली मॅच आम्ही सांगतोय उद्या चौनेश्वर 11 आणि अनिल स्फूर्ती उद्या पहिली मॅच. दुसरी मॅच सन स्पोर्ट्स आणि काळभैरव अवधन 11. तिसरी मॅच अभय 11 आणि पेशवाई 11. चौथी मॅच तेजदीप आणि मातोश्री. 5वी मॅच विवाह आणि रामेश्वर. 6वी मॅच तेजदीप आणि अभय आणि 7वी मॅच चौनेश्वर आणि कमळगड. अशी उद्या मॅचेस आहेत. उद्या सर्वांनी 6:15 उपस्थित राहायचे. 3 चेंडू अगदी 18 धावेची गरज. वॉट अ मॅच. 3 चेंडू 18 18-3. प्रत्येक चेंडूवरती लावायचा मोठा फटका आणि तदनंतरच ही मॅच होऊ शकते ऑन. एखाद 2 मोठे फटके येतात तर कदाचित मॅच मध्ये जिवंतपणा येऊ शकतो. चला स्पीडअप घ्या प्लीज. चला स्पीडअप घ्यायचा प्लीज. कारण की सध्या संपूर्ण बॅटिंग करणाऱ्या टीमचा विचार केला जातो की त्यांना बॅट लाईट येणार नाही. या गोष्टीचा विचार करून स्पीडअपसाठी तुमच्या मागे आम्ही लागलोय. चला हो यावेळी आपण पाहिलं तर अप्रतिम चेंडू फॉलो केलं. बाहेर निघाला अवे फ्रॉम दी बॉडी. नजरेच्या बाहेर हातापासून बाहेर. आणि तदनंतर आपण पाहिलं तर या मॅचची कहाणी आणि या मॅचची थोडीशी हवा काढून घेतली. अप्रतिम गोलंदाजी. फक्त 1 धाव दिली आतापर्यंत गोलंदाजाने. जिथे आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी काय असते, कंजूसपणा काय असतो तो बघायला भेटला. ओहो यावेळी देखील अप्रतिम चेंडू. यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर. एखादा 1 रुपयाचं नाणं ठेवावं त्याच्यावर चेंडू टाकावा अशी गोलंदाजी सध्या मात्र चालू आहे. अप्रतिम. फक्त 1 चेंडू बाकी. तदनंतर विजयी संघाचं आपण करूयात नाव घोषित.
येस, यावेळी मात्र आपण पाहिलं तर श्री विवाह 11 टीम या मॅच मध्ये राहते विजेता. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. आज खूप वेळ थांबले, सकाळपासून वाट बघत होते मॅच कधी येईल, मात्र अखेरीस ते जिंकले. त्यांना मी म्हणेल थांबला त्याचं फळ भेटलं मी म्हणेन. उद्या बरोबर 7 वाजता या. नो ॲडजस्ट, अरे घरी कशाला जाता, इथेच थांबूयात. आणि नो ॲडजस्टमेंट, उद्या बरोबर 7 वाजता मॅच. आणि येस कमळगड, हार्ड लक बॅड लक, भेटूयात उद्याच्या दिवसामध्ये. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऑफकोर्स चिंतामणी निकम या मॅचचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. एक क्लेवर बॅट्समन आणि एक हुशार बॅट्समन या मॅचचा किताब घेऊन जातो मॅन ऑफ द मॅचचा. आणि उद्याच्या दिवसामध्ये भेटूयात. आणि ऑफकोर्स सर्वांना जाता जाता जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराज आणि जय श्रीराम, जय क्रिकेट. थँक्यू सो मच.